अमेरिकेने इराणच्या इस्फहान शहरात 2000 पाउंडांचा बंकर ब्लस्टर बॉम्ब टाकला। ट्रम्पनं शेअर केला एक धक्कादायक व्हिडिओ। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होतोय। आता अमेरिकेने इराणच्या प्रमुख शहर इस्फहानमधील एका मोठ्या दारुगोळ्याच्या गोदामावर हल्ला केल्याचं वृत्त आहे। या हल्ल्यात 2000 पाउंड म्हणजे सुमारे 907 किलोग्रॅम वजनाच्या बंकर ब्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला। इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणं हा या हल्ल्याचा उद्देश असल्याचं म्हटलं जातंय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। अमेरिकेने यापूर्वी 7-8 मार्च रोजी तेथे हल्ला केला होता। अशा परिस्थितीत अमेरिकेनं पुन्हा एकदा बंकर बस्टर शस्त्रांचा वापर करून तेथे सर्वच उद्ध्वस्त केलं। अमेरिकी अधिकाऱ्यानं याची पुष्टी केली आहे की या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भेदक दारुगोळा वापरण्यात आला, ज्यामुळे इराणमधल्या भूमिगत आणि तटबंदी असलेल्या ठिकाणांचं मोठं नुकसान झालं। अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते इस्फहानमधील शस्त्रागार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी खास तयार केलेल्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला। या बॉम्बमध्ये जमिनीखाली खोलवर बांधलेल्या कॉन्क्रीटच्या रचना भेदण्याची क्षमता आहे। इस्फहानमधील शस्त्रागाराला लक्ष्य करण्यामागे इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणं हा मुख्य उद्देश होता। हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात शक्तिशाली स्फोटांचा आवाज घुमलाय। आता पाहूयात बंकर बस्टर म्हणजे नेमकं काय असतं। बंकर बस्टर म्हणजे काय, तर बंकर बस्टर हे असं बॉम्ब आहे जे मजबूत पोलादी आवरणानं बनवलेले असतात। त्यामुळे ते माती आणि कॉन्क्रीटचे थर भेदून जाऊ शकतात आणि विशिष्ट खोलीवर पोहोचल्यानंतरच त्यांचा स्फोट होतो। या बॉम्बमध्ये हार्ड टार्गेट स्मार्ट फ्यूजचा वापर केला जातो, त्यामुळे स्फोट होण्यापूर्वी क्षेपणास्त्र खुल्या जागेत प्रवेश करून ते प्रचंड मोठा स्फोट करतात। काही बॉम्बमध्ये मायक्रोफोन सुद्धा बसवलेले असतात, जेणेकरून केवळ आवाज ऐकल्यावरच त्याचा स्फोट होतो। हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणच्या इस्फहानमधील स्फोटाच्या मालिकेचा एक व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात आकाशात उंच जाणारी आग आणि धुराचा प्रचंड लोट स्पष्टपणे दिसतोय। या घटनेमुळे मध्य पूर्वेतील आधीच धुमसत असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। इस्फहानमधील या व्हिडिओमधील स्फोट इतके शक्तिशाली आहेत की त्यांच्या प्रकाशानं संपूर्ण परिसर व्यापून गेलाय। स्फोटांचे पडसाद आणि त्यानंतर लागलेल्या आगीमुळे इस्फहानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। युद्ध संपवण्यासाठी लवकर करार झाला नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली गेली नाही तर अमेरिका इराणची ऊर्जा केंद्र नष्ट करेल, तसंच जलशुद्धीकरण प्रकल्पांसारख्या इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्याची धमकी ट्रम्पनं इराणनं सोमवारी दिली होती। त्यानंतर गेल्या रात्री हा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला। स्फोटाचं कारण किंवा जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र ट्रम्प यांनी हा व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की इराणला अमेरिका झुकायलाच लावेल, मग जगभरातल्या देशांना या युद्धाचा खोलवर फटका बसला तरी चालेल। ट्रम्पच्या धोरणांमुळे हे युद्ध वाढत जाणार असल्याची लक्षणं स्पष्ट दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।